कोणा कोणा बाहेर ये. तुझाच आवाज हा ना. ये इकडे ये. कोण असं ये बाहेर ये. बाहेर ये. बाहेर ये. ऐसून कोण असं समोर ये. तू होय मी ऐसा तुका भेटा केलंय. दत्ता आवाज ऐकूक येणार नाही तुका. अरे सरिता झारडता. मी काय विचारताय तुका. अरे पोरग्या मागल्या जराक एकटाच गेला हा. ते का जाग कोणी सांगला. तो स्वतःच म्हणला ना मी जाऊन बघतोय म्हणा. अगो तेणा म्हटले हा पण आता काय करूक नको का. दत्ता तू असंच बसून राहणारस काय. अरे लग्नाची बायला तुझी. उठ. अगे तेकाच आवाज आहे होतो ना. मग जा होऊच असा ता तेकाच होताला. आणि जर काय होणार असा तर आपण काय थांबवू शकतो काय. छाया भाऊजाईच्या जीवाची पण काळजी नाही तुका. मागा किती मारतो. त्यांनी आधी घरात काय घेऊन येला ता बघ. आता तोंड बंद कर नाही तर फोडून काढेन तुका. दत्ता उठ आणि जा पहिला मागल्या जरा आणि बघ काय झालं आता. नाही ती आली होती ना ती शिक 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 करत होती ती. ती सरिताबाई घेऊन जायत ना. हा ऐकतस ना काय बडबडता हा. आहे पुळवा. अरे लोका घरचा पोर हा आता. ह्या घरातला त्याच्यावर उलटाक नको. घरातल्यानी खूप सोसल्याने रे. हा त्याच्या वाट्याक येऊ नको. ना माझ्या सुनेचे हाल होताना ह्या डोळ्यांनी बघलंय रे. पण काय बोलूक शकलंय ना. पण आता माझं नातू जर त्याच वाट्यात जाऊ लागलो ना तर मी प्रवास आहे ना. माझ्या सुनेचे हाल झाले पण माझ्या नात सुनेच्या वाट्या घ्या येता कामा नये. आणि ता जर झाला ना तर मी प्रवास आहे ना. आणि तुका माफ करूच आहे नाही. ह्या घरात पाण्याचं घोट सुद्धा गावच आहे नाही. दत्ता जा वहिनी काढ नाहीतर मी जाते वहिनी काढ. अभिभाऊ मी पण येतोय. चल दत्ता मी तुका शेवटचा सांगते. तू जातस की नाही. गेले दत्तभाऊ गेले. कसा असस बरा ना सगळा. घरात असत काय गो सगळी. आणि तू ऐसर कसा बघूक नाही ना. उठाय कोण असा. तो आवाज शुकशुक असो म्हणजे तो आवाज तुझो. होय मी लगीन करून जेव्हा घरात इलय तेव्हा माका शुकशुक असा आवाज इलो. तू शुकशुक करी होत. होय आणि मग मी रातच्याक बावीवर इलय तेव्हा पण आवाज इलो. होय मीच. माझे बाबा माका भेटून गेले तेव्हा खिडकीजवळ मीच ता. पण तो आवाज माझाच होतो तो आवाज. आणि पांडुक दिसला ता. मीच ता. अगो पण कशा केलं. अगो तुझ्यासाठी तुझ्या भल्यासाठी
तुझ्यावर लक्ष ठेवून होतोय. अगो असं काय बघतस? घाबरलंस का? ह्या बघ, जा काय चालला ना हा तुझ्या भल्यासाठी. तुका काय बुगूचा लागता हा का आमका कळना नाय. घरातली कोण तुझ्या बाजून नाहीत, तुझो कोण विचार करीत नाया. तू काळजी करू नको, मी असं आहे आ. ह्या बघ काय आणलंय. अगो घाबरा नको, तुका काय त्रास होतो ना. मी सांगते तसा कर बघ, सगळा व्यवस्थित होय. घे. घे. नाही घेऊचा. बघतस का असा सरळ देता येता घी. अन्नात झोपतात थैसर काप. नाही घेतलंस, माझ्या घोक मटान दिलं, आमच्या घराकडे येईल ता सगळा सांगीन. मग विचार कर तुझो. काय सांगताय मी कळता ना. माझ्या घरच्यांका सांगणार हास? सांग. तुका काय वाटला मका काय कळणार नाही? माका अडकवून बघतस, माझ्या घराच्या वाईटावर उठलंस. आता तुका ना माझा काय वाईट करूचा ना तर कर, पण ह्याच्या पुढे माझ्या घरच्यांच्या आणि माझ्या घराच्या वाट्या गेलस ना तर याद राख, नीट हसून. कोण होता? कोण नाही. तुझ्या आरडण्याचा आवाज येलो. किती आरडलंस? पाया बुडसून काहीतरी गेल्यासारखं झालं. काय झालं नाही ना? नाही. चल घराकडे. आई काळजी करता. चल लवकर. आई. काय गो? काय नाही. चल.
माझ्यावर हात उगारलंस तुका महागात पडात. तुझ्या पायाखालची माती उचललंय नाही तुझ्या अख्ख्या घरात माती काढलाय तर बघ. इली सरिता वहिनी इली दत्त भाऊ. हा बघ जिता इला बरा छाया किती तिच्या जीवावर उठलोस? ते पाटल्यार सुंदर असा आराडला होता जसा काय स्वतःच्या पायावर चला येत असा पण वाटला नाही होता. पण इला ना धडधाकट. आता तोंडातून एक शब्द काढलास ना तर जिभेवर असं डाग देईन ना परत बोलूची हिंमत नाही होऊची तुझी. घे जा. मी बोलतलय हैती सगळी ह्याची नाटकं असत. उगाच मी काय करतोय त्या दाखवासाठी पाटल्या राग गेला होता आयता आणि थैसर जाऊन कारण नसताना आरडला. हैसर असा ना सासू नावानं रडणारी. ह्या सगळा हैता ठरवून करता हा कळताला. एक दिवस तुमका पण कळताला आणि हेका पण कळताला. ह्याची हैती नाटका ना हय चालाची ना. आता सुनेक कुरवळून घे. मी असंयच. काय कापता आता बघ. अभिरामा जा रे पाणी घेऊन ये जा. हा. सरिता भिया नको हा भिया नको. माका सांग काय झालं तर माका सांग. कोण होता थैसर? किती आरडलंस तू? हा काय बघलस? आणि या घराचा पण काही एक वाईट होऊचा नाही. तू असंच ना सांभाळू. या बघ आणि जो या घराच्या वाईटावर उठात ना ते का त्याचीच कर्मा शिक्षा देतील. हो रडा नको नाना पोरग्या भ्याला हो. पाणी पाणी पी. आता बरा वाटत बघ तू का. नाना माझी सून धीट असा अहो पुढचो मागचो खैलोच विचार केल्यान नाही आणि धावत गेला काय झाला आता बघू. स्वतःच्या जीवाची पण पर्वा नाही केल्या. नाना ह्यांनी घेतलेले निर्णय चुकीचे होते की बरोबर ता काय माका माहित नाही. पण माझ्या पदरात सोन्यासारखी सून टाकल्याने ह्या मात्र खरा. हा रडा नको. खना आणखी खड्डो खना. अगो बस ना. 4 येळा पाराय मारून दमलास. तुमका जमत नसाल तर उठा. मी खणतोय. नाही गो. हो पण तुम्ही काय करणार आहात? आबा कळत तुमका. जे बाय काय भलता सलता करू नको हा. वच्चे अगो गावात काय कळला लोक वाईट टाकतात ना. होय तर आता तर तुमका लयच मान देतात ना गावात गावकरी. चालताना फुला टाकतात. देवळात गेलास की हातात नारळ देऊन पाया पडतात. आबा नाईक म्हणून पाय धरतात. होय ना. तसा नाही गो बाका म्हणाचा. पण काय हा ह्या जर त्यांका कोणाक गावला तर म्हणतील हे देव देवच घेतात म्हणा. म्हणान दे त्यांका पण जागेवर बसवू. शोभा
सरिता नाही म्हणाला काय? त्याच्या पायाबुडची माती हाणलंय. बघा, अख्ख्या घराची वाट लावीन. मी बाजूक रवा. आहे एका माती वांगडा गाडला तर आपल्या घोळ्यात तसाच होईत. गाडलेली सगळी वाड्यावर जातीत, थैथयाट करतीत, अण्णा नाईकाच्या मानगुटीवर बसतीत, अण्णा नाईकाचा घर गिळतीत. माझ्या घरावर नजर ठेवलास तर गोळीओ घालीन. माझा कोणी काय वाकडा करू शकत नाही. माझ्या मानगुटीवर बसवणार तुम्ही? गोळीओ घालीन, गोळीओ घालू घालू तुका? ए ए बाबा काशी ठेव ते काठी खाली. काठी दिसता ही, काठी दिसता. बंदुका बंदूक चिंदेव करीन. चिंध्य करशील? कोणाचे चिंध्य करशील? तुमचो अण्णा नाईक असे मी. अण्णाच्या बापाशीक पण जमूचा नाही चिंध्य करू. अरे त्या अण्णान काय केलेलं आठवत नाही तुका? त्याचा भूत येता तुझ्या अंगात म्हणा ना आमच्यावर काठी रोखलस. हैसर काय काढलास ता बाहेर काढा. काय काढू? जा काढलास ता माका बघूचा. बघू जा तुका. काढू काय काढू? काढू काय करता? सोडा त्यांना बाजू गाव तू. या असा वागता ना म्हणून माझा जीव तुटता गो. यो मेलो अण्णा नाही करता बंदोबस्त करताव ना. येशील मध्ये. अगो अगो रवाल दे गो. काय अगो सोड आता ते का. प्रवा आओ उठा ना. काय गरज नाही. पडान रावान दे. अन्नाचा भूत मानगोटीनं उतरला ना की येतात. चला घरात. हो चल चल. गो चल चल. ए बाय, या काय? दत्ता, सरिता, काय झालं आहे? अरे या बघ काय ही भावली. काय गे तुका किती काय झाला आता? हा काय आहे सर? कोण टाकल्या? हात नको लाव.
दत्ता भाऊ हीच होती ना राज्यात शिक 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 करत होती हा डोळे बाहेर येत होते ना माका सगळं माहिता हीच होती कपराव